नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? जर हो, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने ई-के-वाय-सीसाठी अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 पर्यंत वाढवली आहे. याआधी ही आधी तारीख 31 मार्च होती. आता जर तुम्ही 30 एप्रिल पूर्वी ई-के-वाय-सी पूर्ण नाही केली, तर तुमचं नाव थेट रेशन कार्डवरून हटवण्यात येणार आहे. तर संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ई-के-वाय-सी का गरजेचं आहे? के-वाय-सी म्हणजेच ग्राहकाची ओळख पटवणं. सध्या देशभरात जवळपास 23.5% रेशन कार्डची पडताळणी बाकी आहे. अनेक ठिकाणी बनावट रेशन कार्डद्वारे लाभ घेतले जात आहेत. ही चुकीची नावे हटवण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया सुरू केली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ही प्रक्रिया घरबसल्या देखील करू शकता. घरी बसल्या ई-के-वाय-सी कशी करायची? सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेला वेबसाईटला भेट द्या. ई-के-वाय-सी फॉर रेशन कार्ड या ऑप्शनवर क्लिक करा. तुमचा रेशन कार्ड नंबर आणि कुटुंब प्रमुखाचा आधार नंबर एंटर करा. नंतर OTPद्वारे मोबाईलवर पुष्टी करा. माहिती भरा आणि सबमिट करा. तर वेळ हातातून जाऊ देऊ नका. 30 एप्रिलपूर्वी तुमचं ई-के-वाय-सी पूर्ण करा आणि रेशन कार्डसाठी पात्रता टिकवून ठेवा. अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.